कसं काय मित्रांनो, आता तुम्ही आमचा टायटलवरून तर बघितलाच असेल की आज आपण काय करणार आहे. तरी पण आपल्याला सांगेल श्री श्री सांग आपण काय करणार आहे आज. अरे लाजू नको सांग. आम्ही चाललोय कळसुबाईला, द माउंट एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र. आता पुढचं गौरव सांग गौरव. कळसुबाई ही हायेस्ट पीक आहे महाराष्ट्रामधली. आता आपण ट्रेकिंग करू, तर आता आपण तिकीट वगैरे काढून कसाऱ्यापर्यंत जाऊ. मग तुम्हाला कसाऱ्याला भेटतो आता आपण. आता भावेश तू सांग आपला काय प्लॅन आहे पुढे. काय नाही, जे आमचं माझं आणि रौनकचं खूप पहिल्याचं स्वप्न होतं ते पूर्ण होतं आहे. आज कळसुबाई कंप्लीट होणार आहे विथ रौनक आणि गौरव आणि श्री. खूप चांगलं वाटतंय, काय टेन्शन नसणार आहे, काय नाही. चौघं जाऊन पोचू, पीक पण बघू, सगळं ब्लॉगमध्ये कव्हर होईल. आता बघूया आपण काय करतो. पहिले आम्ही याच्या घराच्या इथं आलोय, याच्या घराच्या इथं पुढे गेला, याच्या घराच्या इथं. आता इथून आम्ही चाललोय स्टेशनला, तिकीट वगैरे काढू, नंतर तुम्हाला पुढे दाखवतो. टाटा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही कल्याणला पोहोचलोय. तुम्हाला माझा आवाज येत असेल की नाही माहिती नाही, खूप बॅकग्राऊंडला आवाज आहे. हा इथं बघा, हा गौरव श्री काय करतोय. इथं हा भावेश कुठे गेला. हा इथं भावेश. इथं खूप गर्दी झाली आहे आणि आता आम्ही वाट बघतो आमच्या ट्रेनची कधी येणार कसाऱ्याला जायला. आता बघू जेव्हा आली तेव्हा. तर मित्रांनो, आम्ही आता कल्याणवरून चढलोय. बघू शकता खूप गर्दी आहे. असं आतमध्ये येऊन उभा झालोय मी. माझी हाईट पण एवढी आहे का मी डोक्याला लागतंय, पण असा थोडा वाकून उभा आहे. दाखव रे, गर्दी दाखवतो गर्दी. आज सॅटर्डे, आम्हाला वाटलं रात्रीचं टाईम आहे आणि तुम्हाला टाईम दाखवतोय बघा 8:30 वाजलेत आणि आज सॅटर्डे. आम्हाला वाटलं गर्दी कमी असेल, पण तरी गर्दी खूप जास्त होती. पण चला, आता आम्हाला चढायला भेटलं, बस चला आम्ही खुश आहे त्याच्यात. तर मित्रांनो, आता आम्ही कसाऱ्याला पोहोचणार आहे. आपली ट्रेन आता खाली झाली, तो बघू शकता इथं लटकतोय. खाली झाली चॅलेंज रिक्रिएट दिस. नको, नो चॅलेंज. मित्रांनो, हे बघा कसारा आलाय. हा इकडे भावेश टाइमपास करतोय असा. मावशी तुम्ही बघत असणार तर भावेशला ओरडा, कसा लटकतोय बघा ट्रेनला. कसारा काय नाही, माझं रोजचं बोलतोय. अरे पाठी बघ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही कसाराला पोहोचलोय. आमचा मित्र भेटलाय का आम्हाला. हे बघा इथला डोगेश्वर महाराज भेटले. केतन दादाला सोबत नाही आणलं तर आठवण काढतोय आमची. केतन दादा कसं आहे रे. केतन हे काय तुझं नाव देत आहे इथं याला डोगेश्वर महाराजला. येणारे डोगेश्वर महाराजची गणपती नाव करतात. केतन दादा रिग्रेट फील होते म्हणून आरोपाला उलटा फिर, त्यांना दिसलंच नाही पाहिजे तू त्याला बिस्किट देते. मित्रांनो, इथं डोगेश्वर महाराजला जेवण देत आहे. डोगेश्वर महाराज झोपले तिथं आरामात आणि हे यांना बिस्किट देत आहेत. तो बिचारा झोपला होता, त्यांनी त्याला डिस्टर्ब केलं. आय मीन झोपायला जात होता. जे झोपायची वेळ झालेली. पण यांनी खाऊ. मित्रांनो, तिथं खूप सारे डोगेश्वर महाराज आहेत. तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही. जर त्यांनी याला बघितलं की हाय, मग ते सगळे याच्या जवळ येतील का आम्हाला पण चारा. हो, आता मी काय बोलतो, इथं ठेवून टाक ना सगळे, तो खात बसेल आपापला. आले भाई आले. मित्रांनो, तो बघा डोगेश्वर महाराज आले भाई. भाई डायरेक्ट पडत आला हा तर. ए भाई ए मारू नको श्री, मारायचं आईला. मी पहिलेच बोललो होतो डोगेश्वर महाराज येतात सर्व. मित्रांनो, आता यांना डोगेश्वर महाराजला आम्ही खायला दिलं जेवण. आता आम्ही पण जाऊ, थोडं काहीतरी खाऊ. चला रे चला, ए चल रे भावेश, चला काहीतरी खायला जाऊ आता. टाटा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही कसाराला इथे आलोय. आता टाईम झालंय 10:30 वाजलेत आणि आम्हाला इकडे 11 वाजता बोलवलेलं, पण आम्ही म्हटलं की लास्ट ट्रेन सोडून एक ट्रेन आधीचीच येऊ. तर आम्ही इकडे लवकर आलोय आणि आता येऊन विचार केला की काहीतरी खाऊ, खूप भूक लागली आहे. तर आता इथे आम्ही खातोय. थांबा, इथं कुत्र्यांचे मारामारी झाले. हे बघा, इथं कुत्र्यांचे मारामारी झाले आणि त्याच्यामुळे झाले कारण की हा पोरगा गेला तिथं बिस्किट चालायला. कुत्रीने क्लिअर रिजेक्शन मारलं त्या बिस्किटला. चुकी ती कुत्रीची आहे. क्लिअर रिजेक्शन मारले त्याने, फुल क्लिअर रिजेक्शन. आता राहू द्या, ते आता खात बीत आहेत तिकडे. त्याला 5 टाकले, त्याला 5 टाकले. हे कुत्रीला 4 टाकलेलं, त्यांनी रिजेक्शन मारलं. राहू
आता कुत्र्यांचा झाला खाऊन, आता आम्ही आमचा खातो. आता कुत्र्यांचा मुख्य बात आहे. आता हा आला पण इकडं असं आहे जेवण. याच्यात आहेत अंडे, हे राईस, हे आलूचा पराठा आणि आलू भुजिया. आता हे आम्ही खाऊ, थोडं पेट पूजा करू, मग पुढे बघू काय. तर मित्रांनो, आमचं आता इथं सगळं जेवण वगैरे खाऊन झालंय. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमचं झालं, आम्ही मस्त खाल्लं, पोट भरलं. याने खाल्लायचं पोट भरलं, याने खाल्लायचं पोट भरलं. याचं हा पोरगा बोलतोय याचं खाऊन झालं आणि याला हागायला आली. आता इथं शब्द शिशी आली, शिशी. आता इकडे वाजलेत 11. आता 11 वाजता नॅचरल आहे. मग बघ लाजला का? नॅचरल आहे. लाजला का? नॅचरल आहे. खावा जावा, खावा जावा. भाई माझ्या बॉडीला ऑब्झर्व होतंय बघा. गावडे ऑब्झर्व होत आहे, ऍब्झॉर्ब होत आहे. डायजेशन खूप जोरात आहे, रॅपिड. मित्रांनो, इथं बघा अख्खा स्टेशन खाली, तुम्ही बघू शकता. Natural आहे, अख्खं guys. स्टेशन खाली नो आहे. वरीज. डायजेशन खूप आणि आता हा चाललाय शिशी करायला. नॅचरल शिशी. आहे. सगळ्यांना येते. चल, मजा. तो सकाळी अर्धा तास घरून आलाय. माझं टायमिंग आहे. एवढा वेळ काय पागल आहे का? एवढा वेळ ठीक आहे, काय ना श्री, तुम्ही जाऊन या. बाय बाय. चलता का? आता नंतर भेटू आपण शिशी ब्रेक नंतर. टडा. 1 hour later. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा टूर गाईडचा हेड आलाय. तो समोर चालतो इकडे, तुम्ही बघू शकता. याच्या पण पुढे आहे. आणि आम्ही आता असं चाललोय त्याच्यासोबत. छोटा आहे. अरे पण त्याला नॉलेज असेल, त्याला नॉलेज असेल. असा वयाने तर छोटा वाटत होता मित्रांनो, पण आता बघू कसं काय आहे. टूर गाईड म्हणजे तो फक्त आम्हाला कळसूबाई गाईड करणार आहे, बाकी सगळं आम्ही स्वतःच करणार आहे. असंच काहीतरी. आता बघू चला. तर मित्रांनो, आम्हाला हे आमच्या सोबतचे भेटले तिथं. तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही. हा भावा, तुम्ही काय करतात? आम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहे पुण्याला. अरे मेकॅनिकलमध्ये तर पोरीचा भाऊ काय संबंध नाही. आता तर पोरी दिसते तर आम्हाला लई कम्प्युटर वाटलं पोरी काढत असते. हा भाऊ तेच करतो आम्ही. पायऱ्यावर कम्प्युटर इंजिनियर आहे. हरियाली भाऊ आमच्याकडे भाऊ. असं सन्नाट आहे, अख्खा सन्नाट. अरे यार, मग ते इथं तेच पूर्ण करायला आले. ग्रुपमध्ये पहिले तेच चेक केलं भाऊ आम्ही. पण शॉकिंग न्यूज आहे, ग्रुपमध्ये एकही नाही. आता त्यांचं झालंय काय भाई, पोपट झाला आता. काय करू शकतो आम्ही. एन्जॉय करू पोरांसोबत आपण. आता मजा करू आम्ही, यांच्यासोबत मजा करू. तर मित्रांनो, आता आम्ही इथून चाललोय टॅक्सी करून. टॅक्सी केली काय काय? टॅक्सी गेली होती, गाडी करून गाडी करून चाललोय. तेच ज्यांनी केली टॅक्सीच होती, असतं ते. ज्यांनी केली होती तेच घेऊन चालले. ते आमच्या सोबत. दाखवा यार, या तुम्ही. हा, आम्हाला इकडेच भेटलेले. हा बघा, हा दिसतोय का? दिसला. अरे काका, तुम्ही पाठी नको बघा, तुम्ही समोर बघा. ड्रायव्हर काका पण पाठी बघत होते. ब्लाइंड फोल्ड चालवू शकतात गाडी, तुला काय माहिती? हा ना. आम्हाला 1 hour later. तर मित्रांनो, आता आम्ही इथे फ्रेशन अप व्हायला थांबलोय. आता किती वाजलेत रे? 12 जवळपास वाजलेत. इथं गौरव, श्री, भावेश दिसते का? हा, हे तुम्ही पाठी हॉटेल बघू शकता. काय नाव आहे? हॉटेल कसारा गेट फूड पॅलेस. आता इथं आम्ही जाऊ आणि काय फ्रेशन अप वगैरे होऊ. आता बघू. हे बघा, हे असं हॉटेल आहे इकडे. आता बघू इकडे काय काय भेटतं आणि जाऊन बघू. आता काय करायचं आपण? आता काय नाही, गाडी. अरे इथं काय करताय त्या? तुम्हाला पहिलेच बोललो इथं मस्ती बिस्ती नको करा. तुमच्या मम्मी पप्पांनी मला इथं माझ्या भरोसे तुम्हाला पाठवलं आणि तुम्ही इथं टाइमपास करताय. तुझ्यासोबत सांभाळायला वाटत नाही. आले म्हण हे असं खेळा बिळा नको, पळणार इथून. बोलले याच्यावर घुम. ब्लॉग काढतो मी. ब्लॉग काढतो, तुम्ही लोक बसा इथे. बोलला आम्हाला 50 रुपये देतो. खोटं बोलताय हे लोक. असं यांना हे तिथं जर बसा बिसा नको रे, उगाच QR पळणार पाठवतो, तिथून. त्याच्यावर 50 करून दे. पळणार तुम्ही तिथून. असं काय करा बिरा नको. हा बघा, हा आम्हाला बोलतो आणि स्वतः फिरतो इथं शाळा. मजा येते रे. मग आम्ही मजा करत होतो तेव्हा त्याचं काय रे? तुम्ही मस्ती करत होते, मी एकटा मजा करता, तुम्ही मस्ती करत होते. तुम्हाला काय हो का? झालं तर तुमचं नाव यो माझ्यावर पुकी. आता भाई तू, आम्ही ब्लॉग काढलाय तुझा, तरी आम्हाला 50 रुपये पाहिजे काय? 50 रुपये आमची रिश्वत देतो, बोलतो फसा. बघितलं किती. जाऊ दे, चेहरा नाही आला तुझा ब्लॉग मध्ये. काय यार, शिट यार. मित्रांनो, आम्ही इथं आता कॉफी प्यायला आलो आणि नाही, इकडे कॉफी दादासोबत बोलतोय. हा मुलगा
त्यांना अंकल बोलत होता, नंतर माहिती पडलं त्याचं वय याच्याहून कमी आहे. 17 आहे तो 16 आहे. 16 आहे तो भाई, 2008 बॉर्न. जस्ट झाले 17. तर मित्रांनो आम्ही वापस कंटिन्यू केलं आमचं. आता वापस गाडीत बसलोय. मग तुम्हाला फॉग दाखवतो, तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही, पण तरी बघा. दिसते का नाही तुम्हाला माहिती नाही, इथे खूप फॉग आहे. पण हे बघा. तर मित्रांनो आता आम्ही गाडीतून उतरलोय आणि इकडे आता आम्ही डॉममध्ये चाललोय आमच्या हां दिसतंय का सर्व? हां सर्व दिसत आहेत. आता हे सगळे लोक पुढे गेलेत, पण आम्ही पाठी थांबलोय. आता आम्ही जाऊ पुढे. चला. तर मित्रांनो आता आम्ही असं चाललोय डॉममध्ये. मस्त असं वाटतंय काहीतरी आहे. आम्हा तुम्हाला जाऊन दाखवतो कसं आहे काय. तर मित्रांनो आता आम्ही ते बसले आतमध्ये येऊन. तोंडावर लाईट नको मारू माझ्या. बसले श्री गौरव, हे सगळे लोक बसलेत. तुम्हाला रूम वगैरे दाखवू. रूम आहे सर तसं काय नाही, चौकटी आहे आणि बाकी काहीच नाही. हे बघा, हा भावेश. मग पोट आहे तर दिसेलच ना. मित्रांनो इकडे आमचा इंट्रोडक्शन वगैरे चालू आहे. हे बघा. तर मित्रांनो इंट्रो वगैरे देऊन आम्ही आता ट्रेक चालू केला आहे. तुम्हाला तोंडावरच लाईट मारणे नुसता. आता आम्ही इंट्रो वगैरे देऊन ट्रेक चालू केला आहे. चाललोय हळू वरती. सगळे जण इथे सोबत आहेत. मी दिसतोय की नाही तुम्हाला माहिती नाही. हा हे आता दिसत असणार. यांनी मोठी टॉर्च लावली डायरेक्ट. चाललोय. बघू तुम्हाला दाखवतो हळूहळू जे काय असेल ते. मित्रांनो आता इथं डायरेक्ट रस्त्याच्या मला वॉटरफॉल चालू झालाय. पाणी एवढं वाहतंय का आम्ही जाऊ पण नाही शकत. आता बघू आम्ही काय करू, काहीतरी करू, सांगू तुम्हाला. मित्रांनो आता ह्याच वॉटरफॉलवरून जायचं आहे. तसे वॉटरफॉल नाही, तो छोटीशी नदी आहे. दाखव रे त्यांना नदी दाखव. हा बघा दिसतंय का तुम्हाला. आता इथून जाऊ आम्ही. चला. येतो त्याला उचलून घेऊन गेला. येतो बघ त्याच्यावर टॉर्च मार. आता उचलून घेऊन चाललाय भाई. काय दोस्ती. चला मित्रांनो आता चालू करूया. चला. मस्त वाहतं पाणी मित्रांनो. हे बघा. हा मस्त गुडघ्यापर्यंत पाणी आहे. आता मित्रांनो आम्ही इथून करतोय चालू. चला मित्रांनो आता बघा असा रस्ता आहे. हा स्लीप रस्ता आहे. पाऊस आहे. आता गौरव पण पडता वाचला असता बाजूलाच, पण एवढं काय नाही. हा श्री इकडे चालतोय. हे बघा एवढं सगळ्या. चला काय विषय नाही. इझी. इथे सगळे आमच्या ग्रुपवाले थांबलेत. बघा मित्रांनो मी तुम्हाला एक सीन सांगू का. आम्ही ह्या रस्त्याने चाललोय आणि काय माहित सगळेजण त्या रस्त्यात चालले गेले. मग आम्ही वापस अर्ध्या रस्त्यातून उलटा रस्ता मारून आलोय. आता वापस सरळ रस्त्यावर चाललोय आणि आता सरळ रस्त्यावर चाललोय. दाखवा मित्रांनो आता आम्ही इथं थांबलेलो सगळ्या रेससाठी. आता इथून वापस सगळेजण पुढे चाललेत. हे बघा तिथे दाखव रे टॉर्च. डोळ्यावर नको मारू रे. तिथे दाखव टॉर्च. टॉर्च हा हे बघा सगळे चाललेत. नुसती गर्दी. हा बघा किती लोक आहेत, पण काय नाही मजा येते आम्हाला. आता जाऊ पुढे. माझ्या तोंडावर तर दाखवा यार तुम्ही टॉर्च. काउंट करायचे. मित्रांनो बघा हे खूप हळूहळू चालतात. मी एकदम आलो फास्ट चढत वरती आणि थांबलोय. ठीक आहे पण हे हळूहळू चालतात. हळूहळू चालून येतात. अरे भाई तुम्ही इथंच थांबलेत का. अरे चला भाऊ चालतोय 100 किलो 1 क्विंटल 10 किलो. आता 10 किलो फॅट लॉस आहे बघ आता डायरेक्ट. चला आता पुढे कंटिन्यू करूया. इथं वापस आम्ही रेस्ट घेतलाय. हे दोघं इथं बसून घेतलाय. भावेश सगळे लोक इथं आहेत. हा ना यार. हे बघा मित्रांनो. हे पण अरे याला पण बघा. एकदम एफर्टलेसली चढणार एकच माणूस आहे.
एक मी पण आहे ना. तू आता आला वाईट आले तुम्हाला इकडून दिसत असेल की नाही माहिती नाही, पण हे बघा खूप वरती आलो आहे. इथं येत आहे हळूहळू इथून. हे बघा आता सकाळी पण आम्ही इथून व्ह्यू दाखवू काय कसं आहे. मित्रांनो हे बघा कसे रस्ते ते, ह्या रस्त्यावरून आम्ही चाललो आहे. मी बघा खतरो के खिलाडी बनले व्लॉग करत चाललो आहे ह्या रस्त्याने. दिसतंय का तुम्हाला बघा. तर गाईज आता मी याचा चॅनल ओव्हरटेक केला आहे. याला मी जी बॅग दिली आता 3 किलोमीटर झाले आमचे कंप्लीट होऊन. थकला म्हणून दिली बॅग. चल थकलो नाही, 3 किलोमीटर झाले म्हणून दिली. हा आहे कोण आहे कोण मी काय बोलतो. बोला आहे. मला डोकं दुखतं. नको दुखतं तुमचं. आता तुम्ही दिसत पण नाही इथं. चला आता चढतो. चला तुम्हाला वरती जाऊन भेटतो. तर दिसतच नाही. काय आपलं दिसत ना. दिसते का बोल ना तिकडं काय बोलू. बघ हे बघ सीड्या. आम्ही आता वरती जातो आणि तुमच्या काढतो. मित्रांनो बघा कसे सीड आहेत आणि आम्ही कसा पार करून आलोय. चला कोणतरी चौघडला आरामात बाई. दिसला पण नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही एकदम टॉपला पोहोचलोय. आणि जो कळसूबाई कंप्लीट होणार ही खूप इच्छा होती आणि ती सुद्धा झाली आता. लेट्स गो. कापतायत आमच्या एकदम वरती. काय थंडी आहे काय थंडी. कसे आलोय आम्ही आम्हालाच माहिती आहे. पाणी बर्फमध्ये कन्वर्ट व्हायला लागलंय. बर्फमध्ये म्हणजे तसं एकदम स्नो नाही बट ते घाऱ्या बोलतात ना तसं होतंय. अक्षरशः इकडच्या पोलवर जे पाणी आहे ते एवढं थंड आहे की आमचे हात पूर्ण फ्रीज झाले. जर एकामेकाला टच केले ना आम्ही लोक मरू डायरेक्ट. हा ना एकदम सुन्न झालेत. हा तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवतो. फोन पण आलतोय. एवढी हवा चालू आहे. सगळी पब्लिक सगळी पब्लिक आहे.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघितला असेल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ कळसुबाई ट्रेकचा पार्ट 1 आहे. जसं तुम्ही बघितलं असेल ह्या व्हिडिओमध्ये आम्ही ट्रेक चालू करून पूर्ण टॉपपर्यंत पोहोचलो आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण वापस खाली उतरताना जे जे सीन्स दिसले आहेत आणि जे जे मस्ती मजा केली आहे ते बघूया. पार्ट 2 बहुतेक संडेला अपलोड होईल, तर स्टे ट्यून फॉर दॅट पार्ट 2. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की खूप सारे मी सीन्स नाही दाखवले आहे, कारण की रात्रीचा टाइम होता आणि रात्री ट्रेक करणं आणि व्हिडिओ काढणं आणि टॉर्च पकडून लाईट वगैरे खूप इश्यू होता. तर मी खूप लिमिटेड सीन्स दाखवले आहे, पण मी ट्राय केले तुम्हाला जे जे मेन सीन्स आहेत ते दाखवायला. पण पार्ट 2 मध्ये पूर्ण आपण अपलोड करूया आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे सीन्स दाखवेल की काय काय कसं कसं आहे. तर स्टे ट्यून फॉर दॅट पार्ट 2. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असणार तर लाईक करा, आपल्या अजून मित्रांना शेअर करा आणि असंच आम्हाला बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.